हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट बघायची आहे, जे स्टुडंट्स किंवा जे लोक पेट एक्झाम कोणत्या युनिव्हर्सिटीची आता येत आहे याची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे की गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली इथल्या युनिव्हर्सिटीने 2022साठी पेट एक्झामची डेट्स किंवा नोटिफिकेशन रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे. त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, एक्झाम कशी असणार आहे, त्याच्यानंतर सिलेबस काय असणार आहे, याच्याशिवाय महत्त्वाच्या डेट्स कुठल्या आहेत, कधी रजिस्ट्रेशन स्टार्ट होत आहे किंवा फॉर्म कसा भरायचा आहे, कुठे भरायचा आहे, हे सगळं डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक इम्पॉर्टंट महत्त्वाची सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स या गोंडवाना युनिव्हर्सिटीसाठी रजिस्ट्रेशन करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये सेक्शन ए जो आहे तुमचा तो कंप्लीट केला जाणार आहे. कारण सेक्शन ए मध्ये तुम्हाला जनरल ॲप्टिट्यूडवरचे क्वेश्चन्स येणार आहेत. 50 क्वेश्चन्स याच्यावरती आहेत, जो 100 मार्काला असणार आहे. ठीक आहे, तर तो हा जनरल ॲप्टिट्यूडचा फुल कोर्स तुमचा यामध्ये करून घेतला जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, 1500+ MCQ PDF आणि संपूर्ण मटेरियल जे आहे ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला मिळणार आहे. अशा या फुल कोर्सची फीस आहे 599 रुपये. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता आणि तुमची पेट एक्झाममध्ये गॅरंटीड सिलेक्शनची सीट फायनल करू शकता. ठीक आहे, कारण ऑलरेडी एक बॅच आमची या गोंडवाना युनिव्हर्सिटीसाठी झालेली आहे पेट एक्झामसाठीची, जी सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. 80% रिझल्ट त्याचा आलेला आहे. ठीक आहे, सो ही नवीन रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. डिटेल इन्फॉर्मेशन बघायचं आहे आपल्याला. चला तर बघूया आपण डिटेल इन्फॉर्मेशन, वॅकन्सीज, सब्जेक्ट्स कुठले कुठले आहेत या युनिव्हर्सिटीसाठी. बघा, इकडे नोटिफिकेशन आलेलं आहे. 30 तारखेला त्यांनी जारी केलं होतं. ठीक आहे, वेबसाईटवरती पब्लिश केलं होतं काल. इट इज अ जनरल नोटिफाइड दॅट ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर PhD एंट्रन्स टेस्ट पेट फ्रॉम द aspiring qualified candidate who want to pursue PhD program at गोंडवाना युनिव्हर्सिटी. ज्यांना गोंडवाना युनिव्हर्सिटीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा ज्यांना PhDसाठी अप्लाय करायचं आहे या युनिव्हर्सिटी थ्रू, त्यांच्यासाठी ही नोटिफिकेशन आहे. ठीक आहे, गडचिरोली फॉर द लिस्टेड सब्जेक्ट मेन्शन इन द Annex 1. Annex 1 दिलेला आहे त्यांनी या PDF मध्ये, ज्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट्स दिलेले आहेत की कोणत्या सब्जेक्टसाठी तुम्ही या युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करू शकता. ठीक आहे, द इन्फॉर्मेशन अबाउट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड द रिलेव्हंट डॉक्युमेंट्स आर अवेलेबल ॲट वेबसाईट. वेबसाईटवरती तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपासून स्टार्ट होणार आहे यासाठी सगळी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. याच्यामध्येच आपल्याला बघायचं आहे. ओके, www.uni.gug.ac.in from 1st September 2022. The last date of submission of online paid application is 10th September 2022. 1 सप्टेंबर म्हणजे उद्यापासून हे रजिस्ट्रेशन चालू होत आहे. ते 10 सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन चालू असणार आहे. फॉर मोर डिटेल्स अबाउट पेड रेफर डायरेक्शन नंबर 9 of 2021. 2021चा डायरेक्शन नंबर 9नी तुम्हाला सगळी डिटेल इन्फॉर्मेशन मिळणार आहे. पण सध्या एक महत्त्वाची डेट जी आहे ती आहे 1 सप्टेंबर. 1 सप्टेंबरपासून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात या गोंडवाना युनिव्हर्सिटीच्या पेट एक्झामसाठी. ठीक आहे, बघा इकडे खाली दिलेलं आहे डिटेल डेट्स, महत्त्वाच्या इम्पॉर्टंट डेट्स. रिलीज ऑफ नोटिफिकेशन अँड ॲडव्हर्टाइजमेंट 1 सप्टेंबर 2022. कमेन्समेंट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म 2/9/2022. ॲप्लिकेशन तुम्ही घेऊ शकता 2 तारखेनंतर, म्हणजे युनिव्हर्सिटी एक्सेप्ट करेल. त्याच्यानंतर लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन किती असणार आहे 10. डिस्प्ले ऑफ ॲडमिट कार्ड फॉर पेड कॅन्डिडेट्स लॉग इन विल बी अवेलेबल ऑन 18 सप्टेंबर. म्हणजे एक्झाम पण याची लवकरच आहे, म्हणजे तुम्हाला लवकरच स्टडी करावं लागणार आहे. लवकरच ज्यांचा अभ्यास झाला नसेल त्यांना हा कोर्स जॉईन करून किंवा तुमचा स्टडी मेथडनी स्टडी करून लवकरच एक्झामसाठी प्रिपेअर राहायचं आहे. कारण एक्झामची डेट पण त्यांनी दिलेली आहे 25 आणि 26 सप्टेंबर. ओके, डिटेल इन्फॉर्मेशनमध्ये एंट्रन्स टेन्स एक्झाम किती दिलेली आहे 25-26 सप्टेंबरला ही एक्झाम होणार आहे, म्हणजे याच सप्टेंबर महिन्यामध्येच ह्याचा निकालसुद्धा लागेल. ठीक आहे, जसं की दिलेलं आहे ऑनलाईन डिस्प्ले ऑफ रिझल्ट गेट पेट विदिन 1 वीक आफ्टर एक्झामिनेशन. सो ज्यांना लवकरात लवकर आपला पेट एक्झामचे
ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही युनिव्हर्सिटी चांगली आहे. ठीक आहे, त्यांनी लगेचच एक्झाम देऊन लगेचच ते पास झाल्यानंतर PhD साठी ॲडमिशन घेऊ शकतात. महत्त्वाच्या डेट्स आहेत 1 ते 10 मध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. 18 तारखेला तुमचं हॉल तिकीट येणार आहे. 25 आणि 26 सप्टेंबरला तुमची एक्झाम असेल आणि विदिन अ 1 वीक आफ्टर एक्झामिनेशन म्हणजे 25-26 सप्टेंबरला एक्झाम झाल्यानंतर ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये तुमचा रिझल्ट येईल. ठीक आहे. शेड्यूल ऑफ PhD रजिस्ट्रेशन ॲज पर द डायरेक्शन नंबर 9 ऑफ 2021 आणि रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे. ओके, शॅल बी अनाउन्स ऑन युनिव्हर्सिटी पोर्टल. अजून इन्फॉर्मेशन बघा आता महत्त्वाचं आहे. ॲप्लिकेशन फी दिलेली आहे त्यांनी. ओपन कॅटेगरीसाठी 1000, रिझर्व कॅटेगरीसाठी 650, 1000 आणि 650. फिजिकली डिसेबलसाठी सुद्धा 650 रुपये फीस आहे. ओके, ओके. त्याच्यानंतर अकाउंट डिटेल्स दिलेले आहेत खाली. अकाउंट नंबर, अकाउंट नेम, ब्रांच नेम, IFSC कोड. ठीक आहे. इन्स्ट्रक्शन खाली दिलेले आहेत आणखीन त्या बघूया. हो, प्लीज क्लिक ऑन अप्लाय ऑनलाईन लिंक अवेलेबल ऑन द लेफ्ट साइड ऑफ द होम पेज. होम पेज बघा, हे होम पेज असणार आहे तुमचं. तर त्याच्यानंतर इकडे लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर अप्लाय ऑनलाईनसाठी क्लिक करायचं आहे. ठीक आहे. वेबसाईट पोर्टलवर गेल्यावरती PhDच्या ओके, एकदा वेबसाईटवरती गेल्यावर समजेल. अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक केलं लेफ्ट साईडला, उद्या अवेलेबल होईल ते बटन 1 तारखेला. तर अप्लाय ऑनलाईन केल्यानंतर युअर लॉग इन ID आणि पासवर्ड विल बी जनरेटेड आफ्टर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड मिळेल जो की तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यावरच तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे. प्लीज नोट डाऊन युअर लॉग इन ID आणि पासवर्ड फॉर्म नंबर ऑफ ऑल फर्दर करस्पॉन्डन्स. ठीक आहे. ID पासवर्ड सोबतच तुम्हाला फॉर्म नंबर सुद्धा लक्षात ठेवायचा आहे पुढच्या रेफरन्ससाठी. Go to the back home, click here to log in tab, enter your login ID and password. रजिस्ट्रेशन नंतर जो ID पासवर्ड तुम्हाला मिळणार आहे तो बॅक जाऊन परत लॉगिन ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. फिल द कंप्लीट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड टेक द प्रिंट आउट. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्मची प्रिंट आउट घ्यायची आहे. एकदा तुम्ही त्या फॉर्मची प्रिंट आउट घेतली की पुन्हा तुम्ही तो फॉर्म जो आहे परत एडिट करू शकणार नाही. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बिफोर फिलिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म प्लीज कीप रेडी सॉफ्ट कॉपी ऑफ 1 लेटेस्ट पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ विथ द फॉलोइंग स्पेसिफिकेशन. हे काही स्पेसिफिकेशन आहेत म्हणजे याच मापामध्ये तुमचा एक पासपोर्ट साईजचा फोटो सॉफ्ट कॉपी पाहिजे ऑनलाईन फॉर्म भरत असताना. इमेज फॉर्मॅट पाहिजे JPEG आणि साईज किती पाहिजे 50 KB मॅक्झिमम. ठीक आहे. दिस इमेज फाईल बी हॅव टू अपलोडेड ड्युरिंग द ऑनलाईन फॉर्म. ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला ही इमेज अपलोड करायची आहे. स्कॅन कॉपी ऑफ ऑल रिक्वायर्ड एज्युकेशनल डॉक्युमेंट्स, फीस रिसिप्ट आणि फीस तुम्हाला भरायची आहे जिथे सगळे डिटेल्स इन्फॉर्मेशन दिलेले आहे बँक अकाउंट वगैरे त्याची रिसिप्ट आणि स्कॅन कॉपी अजून कशाची एज्युकेशनल डॉक्युमेंट्स तुमचे त्यांची पाहिजे. ठीक आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना लागणार आहेत. Regarding eligibility, qualification, other details for appearing examination and pattern of exam etc. Please refer to the university direction. आता हे डायरेक्शन नंबर दिलेला आहे 17/2019 अवेलेबल ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईटवरती अवेलेबल आहे. हे डायरेक्शन तुम्हाला तिथे मदत करणार आहे. प्लीज मेक शुअर दॅट यू शुड हॅव पासपोर्ट साईज फोटोग्राफ. सिग्नेचर पण पाहिजे तुमची JPEG फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. 50 KB पेक्षा कमी. आणि डॉक्युमेंट्स एज्युकेशनल डॉक्युमेंट्समध्ये काय पाहिजे तुम्हाला स्कॅन कॉपी ऑफ ऑल UG आणि PG सर्टिफिकेट. UG PGचे तुमचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट तिथे अवेलेबल पाहिजे. बघा ते इथे सब्जेक्टची लिस्ट दिली आहे कोणत्या कोणत्या सब्जेक्टसाठी ही गोंडवाना युनिव्हर्सिटी तुमची PhDचे एंट्रन्ससाठी ॲप्लिकेशन मागू शकते. फर्स्ट दिलेलं आहे फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज. त्याच्यामध्ये हिस्ट्री, सोशियोलॉजी, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, हिंदी, इंग्लिश, मराठी, पाली, पॉलिटिकल सायन्स, होम इकॉनॉमिक्स, डॉक्टर आंबेडकर थॉट, लॉ हे विषय आहेत. त्याच्यानंतर फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ह्युमॅनिटीज झाल्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी,
ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट आहे. आणि सायन्सचे सब्जेक्ट मग मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, कम्प्युटर सायन्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी, इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स, एन्व्हायरमेंटल सायन्स, जिओलॉजी. पुढची नेक्स्ट 4 फॅकल्टी दिसतात जिथे आपल्याला. फॅकल्टी आहे कॉमर्स मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये विषय आहेत कॉमर्स, बिझनेस इकॉनॉमिक्स, बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन, अकाउंट्स अँड स्टॅटिस्टिक्स. अँड लास्ट वन फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, सोशल वर्क, एज्युकेशन, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, देन फिजिकल एज्युकेशन, सायकोलॉजी. ओके, हे काय आहेत सब्जेक्ट्स आहेत ज्याच्यासाठी ॲप्लिकेशन मागवलेले आहेत. सो ज्यांचे हे सब्जेक्ट आहेत हे सगळे अप्लाय करू शकतात. ओके, आता एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे किंवा कोण इलिजिबल आहे ही एक्झाम देण्यासाठी ती इन्फॉर्मेशन बघूया. हे आहे डायरेक्शन नंबर 9 2021 जे त्यांनी प्रत्येक ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की हे तुम्हाला वाचायचं आहे फॉर रजिस्ट्रेशन किंवा इन्फॉर्मेशनसाठी. ओके, बघतोय आता आपण सध्या पहिले पॅटर्न बघूया एक्झामचा काय आहे, पेट एंट्रन्स एक्झामचा. कारण एक्झाम लगेच आहे तर तुम्हाला स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे कोर्स वर्कसाठीचं सगळे इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला डायरेक्शन 9 2021 साठीच आहे ती. ठीक आहे. 17 डायरेक्शन नंबर 17 ऑफ 2019. फर्स्ट होता 9 ऑफ 2021. जिथे जिथे त्यांनी PDF मध्ये मेन्शन केलेले कोणत्या गोष्टीसाठी कोणती डायरेक्शन तुम्हाला रेफर करायचं आहे ते सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन टू PhD प्रोग्राम, subjects to compliance of requirement of this direction. Applicant fulfill the eligibility criteria as recommended by the subject committee for the purpose and approved by academic council. ओके, म्हणजे जी आपल्याकडे सब्जेक्ट लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे. ठीक आहे. आणि पेड एंट्रन्स एक्झाम तुम्ही दिलेली पाहिजे तर तुम्ही एलिजिबल असणार आहात PhD ॲडमिशनसाठी. ओके, रूल्स अँड कंडक्टिंग ऑनलाईन PhD एंट्रन्स टेस्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस समजेल किंवा पॅटर्न समजेल कसा आहे पेट एक्झामचा. युनिव्हर्सिटी विल कंडक्ट ऑनलाईन PhD एंट्रन्स टेस्ट फॉर रजिस्ट्रेशन ऑफ डिग्री ऑफ द डॉक्टर फिलॉसॉफी PhD साठी to be conducted centrally by the Gondwana University, Gadchiroli, to be conducted once in a year. Application should be invited online. Application कसे करायचे तुम्हाला ऑनलाईनच करायचे आहे. Then external agency should be appointed by the university which will be generated roll numbers, admission cards and will conducted paid exam online behalf of the Gondwana University. आणि सेंटर्स वरती ही एक्झाम होईल. ओके, ॲडमिशन कार्ड ॲडमिट वरती तुम्हाला त्याची डिटेल इन्फॉर्मेशन असेल की तुम्हाला कुठे एक्झाम द्यायची आहे. ओके, आता पेटचा सिलेबस काय आहे तो बघा. पेट विल हॅव 1 पेपर विथ 2 सेक्शन. 2 सेक्शन असणार आहे ज्याच्यामध्ये एक सेक्शन असणार आहे सेक्शन A, दुसरा सेक्शन असणार आहे सेक्शन B. सेक्शन A जो असणार आहे 50 क्वेश्चन्स 100 मार्क्स. सेक्शन B जो असणार आहे 50 क्वेश्चन 100 मार्क्स. 100 200 मार्क्स साठी एक्झाम असणार आहे. ओके, क्लियर. दोन सेक्शन A, सेक्शन B, 50 क्वेश्चन्स 100 मार्क्स. 200 मार्क्स साठी हा पेपर असणार आहे. आता सेक्शन A मध्ये जनरल ॲप्टिट्यूड असणार आहे. जनरल ॲप्टिट्यूड मध्ये काय काय असणार आहे आणि सेक्शन A जो असणार आहे तो कॉमन असणार आहे, सगळ्या कॅन्डिडेटसाठी सेम असणार आहे आणि मीडियम दोन्ही असणार आहे. इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला हा पेपर असणार आहे. त्याच्या सिलेबसमध्ये तुम्हाला लॉजिकल रिझनिंग, न्यूमरिकल ॲबिलिटी, ॲनालिटिकल रिझनिंग, लँग्वेज ॲप्टिट्यूड टेस्ट, जनरल इन्फॉर्मेशन, अवेअरनेस ऑफ एन्व्हायरमेंट, अवेअरनेस ऑफ कम्प्युटर, रिसर्च मेथोडॉलॉजी हे सगळे सब्जेक्ट्स असणार आहेत. ओके, आणि सेक्शन B काय असणार आहे स्पेसिफिक सब्जेक्ट असणार आहे. तुमचा जो विषय असतो PG साठी तो सगळं याच्यासाठी असणार आहे आणि PG साठीचा जो सिलेबस आहे तोच हा सेक्शन B साठी असणार आहे. 200 मार्क्ससाठी एक्झाम आहे. सो अभ्यास भरपूर करावा लागेल आणि कमी वेळ आहे. ठीक आहे. आता याचे जनरल इन्स्ट्रक्शन काय आहेत पेट एक्झाम बद्दल. ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन इज 2 hours. ठीक आहे, 1 hour फॉर इच सेक्शन.
एकच पेपर असणार आहे, म्हणजे 2 आवर्स तुम्ही कसे मॅनेज करू शकता. एका सेक्शनसाठी 1 तास त्याने दिलेले, असे टोटल 2 आवर्स दिलेले आहेत. मॅन्डेटरी टू स्कोर मिनिमम 50% मार्क्स इन ॲग्रिगेट फॉर पासिंग इन द एक्झामिनेशन, म्हणजे 200 पैकी 100 मार्क्स तुम्हाला मिनिमम मिळाले पाहिजेत ही एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी. ओके. क्वेश्चन बँक कमिटी विल बी फॉर्म बाय युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी याचे क्वेश्चन बँक तयार करेल. तर द टोटल क्वेश्चन इन द बँक विल बी मिनिमम 10 टाइम्स ऑफ द टोटल नंबर्स ऑफ द क्वेश्चन्स. ओके. हे युनिव्हर्सिटी म्हणजे काय आहे की एक्स्ट्रा क्वेश्चन्स कमिटीने काढलेले असतात. जर एखादा क्वेश्चन चुकला किंवा फुटला तर तो तिथे रिप्लेस केला जाऊ शकतो. द अपॉइंटेड एक्सटर्नल एजन्सी विल मेक द क्वेश्चन्स अवेलेबल ऑनलाईन ॲट रँडमली फ्रॉम द क्वेश्चन बँक. ठीक आहे. एखाद्या एजन्सी जी आहे ती क्वेश्चन बँकमधून वेगवेगळे रँडमली क्वेश्चन्स तुम्हाला देऊ शकते. पेट विल बी कंडक्टेड ऑनलाईन ॲट स्पेसिफिक एक्झामिनेशन सेंटर, म्हणजे ही एक्झाम घरून न होता ऑनलाईनच होणार आहे, पण स्पेसिफिक एक्झामिनेशन सेंटरवरती होणार आहे. ओके. त्याचं हॉल तिकीट मिळणार आहे, म्हणजेच ही एक्झाम कशी होणार आहे, सेंटरवर होणार आहे. व्हॅलिडिटी ऑफ पेट विल बी 3 इयर्स. किती वर्षाची व्हॅलिडिटी या पेटची, ही एक्झाम दिल्यानंतर 3 वर्षापर्यंत ही एक्झाम तुमची चालणार आहे. फीस बद्दल आपण आधीही बघितलं होतं की 1000 रुपये जनरल कॅटेगरीसाठी आणि 650 रिझर्व कॅटेगरीसाठी आहे. आता एक्झाम्शन कोणाकोणाला आहे या एक्झाममधून, ज्यांनी UGC नेट, GRF, देन UGC CSIR, GRF, स्लेट, गेट, टीचर फेलोशिप होल्डर विल बी एक्झाम्प्टेड फ्रॉम द पेट. या लोकांनी जर ही एक्झाम क्लिअर केली असेल तर त्यांना ही पेट द्यावी लागणार नाही. अजून कोणाला एक्झाम्शन आहे, द कॅन्डिडेट्स हू हॅव पास MPhil एक्झाम, ज्यांनी MPhil ची एक्झाम पास केलेली आहे त्यांना सुद्धा ही पेट नाही दिली तरी चालणार आहे PhD साठी. ओके. आता कोण ही पेट एक्झाम देऊ शकतो, द कॅन्डिडेट शुड हॅव पास द मास्टर्स डिग्री, ज्यांनी PG क्लिअर केलेलं आहे ते लोक ही एक्झाम देऊ शकतात. ठीक आहे. ज्यांचे 50% मार्क्स ॲग्रिगेट आहेत. ओके. ओके. ही पेट एक्झाम क्लिअर केल्यानंतरची स्टेप तुमची मग RSC वगैरे असणार आहे. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन देखील या PDF मध्ये त्यांनी दिलेली आहे, जी वेबसाईटवरती अवेलेबल आहे. ठीक आहे. तशी ही डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे. तर इम्पॉर्टंट डेट काय आहे, उद्यापासून ह्याचं रजिस्ट्रेशन चालू होत आहे 1 सप्टेंबरपासून. ठीक आहे. 10 सप्टेंबर लास्ट डेट आहे. 25-26ला ही एक्झाम आहे. सो लवकरात लवकर आपल्याला काय करायचं आहे, स्टडी स्टार्ट करायचा आहे आणि सर्वात पहिले रजिस्ट्रेशन करायचं आहे. सो ऑल द बेस्ट.